नमस्कार. दीपक सोनवणे, इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेत आहोत सुगंधी निलगिरी भाग 2. ज्यांच्याकडे गोठा आहे, गायी आहेत किंवा गुरं आहेत, ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे, कोंबड्या आहेत किंवा मग काही इकडे डॉग्स वगैरे आहेत किंवा कुठले प्राणी आहेत, तर त्यांच्यासाठी आणि जे इसेन्शियल ऑइलमध्ये आहेत त्यांच्यासाठीही. पण आपण आधी घेऊ ज्यांच्याकडे गोठे आहेत किंवा पोल्ट्रीज आहेत किंवा काही पक्षी आहेत. त्यांनी साधारण त्यांच्या याच्या क्षमतेनुसार फेन्सिंगला ही निलगिरीची काहीतरी एक 10 ते 15 किंवा 15 ते 20 झाडं जी ती लावायची. 2 झाडांमधलं अंतर फक्त 5 फूट ठेवायचं आहे. कारणही सांगतो, झाड जास्त वाढू द्यायचं नाही. 6 फुटाचं झालं की त्याचा शेंडा पिच करायचा आहे. त्यानंतर त्याला अशा ब्रँचेस येतील आणि या फांद्या आल्यात की फांद्या आल्यानंतर हा फक्त याचा सुरुवातीचा शेंडा पिच करायचा आहे. हे आपण असे शेंडे पिच केले, ते म्हणजे शेंडे तोडलेत हे आपण. तर काय होईल, ही वडची वाढ थांबल्यामुळे याला बाजूनी फुटवे फुटतील सगळे. आणि बाजूनी फुटवे फुटलेत, ही पानं आपण ही जागा यासाठी सोडली की इथंही पुढे भविष्यात याला इथं फुटवे फुटणार आहेत. हे झाड जितकं बुशी होईल तितकं फायदेशीर राहणार आहे. नंतर मग याची पानं जी आहेत ती काढून कशात तरी खलबत्त्यामध्ये वाटून ते पाणी जे आहे, तुम्ही ज्यांच्याकडे म्हशी असतील, गायी असतील, ते जे आहेत त्यांना त्यांनी जर कधी धुतल्यानंतर ह्याचं जस्ट थोडंसं ते पाणी जरी त्यांच्यावर स्प्रे केलं तरी त्यांच्या अंगावर माशा बसणार नाही, पिसवा राहणार नाहीत, म्हणजे बाकी कुठलं हे राहणार नाही. जेणेकरून त्यांचं ते गायींना म्हशींना जे शेपटी हलवून ते माशा हाकलत राहतात तो त्रास कमी होईल आणि त्याच्यामुळे दुधात उत्पन्नात फरक पडतो. आणि उर्वरित जो पाला आहे तुम्ही त्याच्यामध्ये जाळूही शकतात. एक वेगळा सुगंध आहे, याच्यामुळे डासही राहत नाही, मच्छर राहत नाही, त्याच्यासाठी ते चांगलं आहे. कोंबड्यांसाठी सुद्धा हेच आहे. त्यांनी त्याच्या याच्यामध्ये जर कधी कोंबड्यांच्या कोरड्यात त्याचे स्प्रे घेतलेत